नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजेच आपण कंबाईनची जी एक्झाम आहे त्याची प्रिपरेशन करताना ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये दुसरा विषय आपला आजचा तो म्हणजे विज्ञान आहे। मग विज्ञानाची आपली रणनीती कशी असायला पाहिजे, विज्ञानावरती आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्र, हायजीन हे 4 कन्सेप्ट आहे। मग त्या 4 कन्सेप्टवरती किती प्रश्न आणि 2011 पासून 2023 पर्यंत हे कसे प्रश्न विचारलेले आहे तर याविषयी यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही ते रणनीती ठरवा। आता त्या रणनीती जर आपण विचार केला तर त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आपण त्यामध्ये घेऊ तो म्हणजे विज्ञान आणि विज्ञानामध्ये जीवशास्त्र म्हणजेच काय बायोलॉजी। बायोलॉजीमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी ठरवताना पहिलं तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे। सर्वात जास्त प्रश्न विचारतात, मी ॲनालिसिस केलं 2011 पासून तर 23 पर्यंत, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। पहिला पॉईंट प्राधान्य तुमचं पाहिजे ते म्हणजेच प्लांट अँड ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच काय, त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, दुसरा पॉईंट त्यामध्ये तुम्ही घ्यायचा रोग म्हणजे काय, डिसीज। आता हे कशामध्ये आलं, आरोग्यशास्त्रामध्ये आलं। तिसरं त्यामध्ये पोषण म्हणजेच काय, न्यूट्रिशन त्यामध्ये विटामिन आलं, त्यामध्ये जीवनसत्वे आले, विविध सर्व त्यामध्ये तुम्हाला कशाचे विटामिनचे त्याचे नावं आले, हे सर्व काही त्याचे सोर्सेस आले, हे सर्व त्यामध्ये विचारलं जाईल। नंतर तुम्हाला त्यामध्ये चौथा आहे त्यामध्ये कृषी, ॲग्रिकल्चर वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न त्यामध्ये मॅक्झिमम विचारला जातात। आणि पाचवी प्रायोरिटी तुमची असायला पाहिजे मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणजे ह्यूमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम। ठीक आहे, नंतर जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान याविषयी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात। आणि नंतर समोर आहे त्यामध्ये पेशी म्हणजे काय, सेल विषयी तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच। तर हे तुम्ही पॉईंट त्यामध्ये लक्षात ठेवा। 8वा पॉईंट आहे मानवी श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम। नंतर आहे त्यामध्ये उत्सर्जन संस्था म्हणजे ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टम। आणि ते झाल्यानंतर प्रजनन संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे त्यामध्ये। ठीक आहे, त्यामध्ये प्लॅन्ट असो की त्यामध्ये ह्यूमन असो, या दोन्ही विषयी तुम्हाला त्यामध्ये एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातात। आणि समोरचा अस्थि संस्था, स्केलेटन सिस्टम। नंतर आहे लास्ट पचन संस्था, ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम। तर हे झालं आपलं बायोलॉजी याविषयी। आता ह्या बायोलॉजी विषयी याच्यावरती तुम्ही हे करा, तयारी करा, तुम्हाला प्रश्न मॅक्झिमम त्याच्यावरती विचारला जातात आणि याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही हे आपली गॅरंटी आहे। समोरचं बघा, समोरचा पॉईंट तुमच्यासाठी काढून आलेला विषय तो म्हणजे केमिस्ट्री आहे म्हणजेच रसायनशास्त्र। मग रसायनशास्त्राचा अभ्यास करत असताना पहिलं प्राधान्य आपण कशाला द्यावं, कोणत्या याच्यावरती आयोग आपल्याला कोणत्या टॉपिक्सवरती आयोग सर्वात जास्त प्रश्न विचारते, तर पहिला टॉपिक्स आहे तो म्हणजे कार्बनचे जग म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती। ठीक आहे, दुसरं त्यामध्ये आहे खनिजे आणि धातुके। तिसरा पॉईंट त्यामध्ये अणूंची संरचना म्हणजेच काय, अणूंची संरचना म्हणजे त्यामध्ये जे ॲटम आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे, ओके, इलेक्ट्रॉन विषयी स्ट्रक्चर कसं आहे, अणु विषयी कसं स्ट्रक्चर आहे, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाते। समोरचं त्यामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजेच काय, त्यामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे। समोरचं तुम्हाला आम्ल आणि आम्लारी, ऍसिड्स अँड बेस याविषयी तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात म्हणजे विचारल्याच जातात। हे जे काही पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे हे पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे। नंतर पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंट विषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। आणि रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन विषयी सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातात। आणि समोरचा प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल। तर ह्याविषयी हे झालं केमिस्ट्रीचे पॉईंट, हे लक्षात ठेवा। याच्या बाहेर 16 जूनला 2024 ला जी पेपर आपला होणार आहे तर त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही ही आपली गॅरंटी आहे। आणि समोर आपल्याला बघायचं ते म्हणजे फिजिक्स। आता फिजिक्स मध्ये तुम्ही पहिले कशाला प्राधान्य द्यायचं, तर पहिला फिजिक्सला आहे त्यामध्ये तुम्हाला विद्युत धारा, ओके, म्हणजे करंट, इलेक्ट्रिसिटी मॅक्झिमम प्रश्न सर्वात जास्त या टॉपिक्सवर राहतात। नंतर तुम्हाला पॉईंट घ्यायचा त्यामध्ये तो म्हणजेच प्रकाश म्हणजेच लाईट याच्याविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आणि तिसरा पॉईंट आहे कार्य, ऊर्जा आणि शक्ती, ओके, याच्यावरती। आणि चौथं प्राधान्य त्यावरती ध्वनी म्हणजे काय, साऊंड। नंतर किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी, त्यावरती खगोलशास्त्र, स्पेस, तर त्याच्याविषयी तुम्हाला विचारले जाते गती, बल आणि त्यामध्ये चाल। गती व्हेलॉसिटी, बल म्हणजे फोर्स आणि चाल म्हणजे त्यामध्ये तुमचं स्पीड। विद्युत चुंबकीय पट्टा याविषयी आणि शेवटचा आहे विद्युत धारा म्हणजे करंट, इलेक्ट्रिसिटी। तर हे झालं आपलं 4ही विषयाविषयी आपलं त्यामध्ये ॲनालिसिस 2011 पासून 2023 पर्यंत याच्याविषयी प्रश्न तुम्हाला आलेले आहे। तर या पॉईंटच्या बाहेर तुमचे प्रश्न जातील नाही, 100% तुमची एक्झाम क्रॅक होईल। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये असंच विविध विषयांची माहिती घेऊन येऊ आणि 2011 पासून 2023 पर्यंत कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहे आणि कोणते पॉईंटला कोणत्या मुद्द्यांना तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे तर
अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये मला कमेंट करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. मी येथे थांबतो. जय हिंद, जय भारत.